गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण छान असणार आहात. तर आता आपण आहोत पाटेश्वर मध्ये. आपण खास आलेलो आहोत शिवलिंग बघायला. अनेक शिवलिंग आहेत, आपण आज पाहणार आहोत. चलो चलो. निसर्गाचा आनंद घेत घेत आपण आलेलो आहोत इथपर्यंत आणि इथपर्यंत खूप छान वाटलेलं आहे. आणि इथे आल्यावर आपल्याला इथे तलाव पाहण्यास भेटत आहे, ज्यात आहेत सुंदर असे छान असे कमळ. हे पहा. शिवलिंगाकडे जाता जातात आपल्याला अशा ह्या छोट्या छोट्या शिवलिंग पाहायला भेटतात आणि त्या सुद्धा इतक्या खूप छान आहेत. तर इथे अशा प्रकारे छोट्या छोट्या शिवलिंग आहेत. सो ते पाहण्यास सुद्धा खूप छान वाटते. तर नक्की या पाहण्यासाठी. म्हणजे जाताना म्हणजे इथून वर येसपर्यंत, प्रवेशद्वारापासून इथून येसपर्यंत थोडीशी भीती वाटते, बट इट्स ओके, नो प्रॉब्लेम. टीम सोबत जर आला तर एकदम एनर्जीफुल येईल. येथे आपल्याला भली मोठी महादेवांची पिंड पाहण्यास भेटत आहे. खरंच इथं आल्यावर एकदम मन प्रसन्न आणि खूप छान वाटत आहे. नक्कीच यावे इथे. म्हणजे जेवढं चालून जो इथपर्यंत येण्याचा थकवा होता ना, तो क्षणात गायब होतो. सो नक्की आला पाहिजे. येथून आपण थोडस आतमध्ये चालत गेलो की आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या प्रचंड मोठ्या आणि खूप छान छान अशा शिवलिंग पाहायला भेटतील. तर चला. इथे आपल्याला छोट्या छोट्या शिवलिंग पाहायला भेटतात, अनेक आकाराच्या, खूप सुंदर सुंदर. आणि इथे प्रचंड मोठी अशी ही सुद्धा शिवलिंग आहे. खूप छान.
सो गाईज, आतापर्यंत आपण म्हणजे इथपर्यंत आलो. तर येताना आपण कारमधून इथपर्यंत आलो. थोड्याशा पायऱ्या चढल्या की आपल्याला गणपतीची छान अशी सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटली. थोडंसं म्हणजे वर चालत वरपर्यंत आलो. खूप जाम दमलेलो आणि त्यातून आपण मंदिराच्या दर्शनासाठी आतमध्ये गेलो. सो तिथं जाऊन सगळा थकवा जो काय होता तो एकदम नष्ट झाला. एकदम म्हणजे गार वाटलं, खूप छान वाटलं. आतून अशी एक वेगळी एनर्जी आली तिथं गेल्यावर. मग आपण तिथूनच बाहेर आलो की आपल्याला दुसऱ्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. मग तिथून आपण वर आलो आणि तिथं इतक्या साऱ्या पिंड बघून एकदम भारी वाटलं आणि मन एकदम प्रसन्न झालं. अशी आतून एक नवीन ऊर्जा तयार झाली. असं खूप काय वाटलं, एकदम थकवा गेल्यागत वाटला आणि आता खूप एनर्जी आली आहे पुन्हा एकदा व्हिडिओ करण्यासाठी वगैरे. आणि आता इथपर्यंत चालून आपण एवढ्या परिसरात आलेलो आहोत. आणि तर थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान सपोर्ट करत आहात यूट्यूब चॅनलला या. सो असंच सपोर्ट असू द्यात. आणि हो, त्याचबरोबर समर वेकेशनमध्ये कुठे जायचं आहे व कुठे जावं असं तुम्हाला वाटतंय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसं आपण जाऊया, एन्जॉय करूया. सो फॅमिलीसोबत एन्जॉय करूया. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड थँक्यू सो मच.